तर फॅब्रिक मंगळसूत्र कसं बनवायचं ते आपण आज बघूया. सो काय काय साहित्य लागतं आपण बघूया. हा पुट्टा घेतलेला आहे, सीझर, ग्लास राऊंडसाठी, फॅब्रिक घेतलेलं आहे, कुंदन घेतलेले आहेत, ग्लू घेतलेला आहे, फॅब्रिक ग्लू, कटर, पकड. तर आपण सुरुवात करूया. अशा प्रकारे पुट्टा घेतलेला आहे आणि तुम्हाला ज्या साईजचं पैंजण बनवायचं आहे त्या साईजचं काहीतरी घ्यायचं जेणेकरून ते सर्कल प्रॉपर येईल. बघा अशा प्रकारे मी सर्कल बनवलेलं आहे, ते कट करत आहे. तुम्ही MDF बोर्डसुद्धा यूज करू शकता. जर ते नसेल तर साध्या घरातल्या वहीचं वगैरे बुकचा पुठ्ठा वगैरे सुद्धा यूज करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला जे साईज पाहिजे त्या साईजचं पैंजण कट करून घ्या. तर इथे मी पिंक कलर घेतलेला आहे. आता जी आपली साईज आहे त्याचा थोडा एक्स्ट्रा आपल्याला कट करायचा आहे. तुम्हाला कोणता जो कलर पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता आणि कोणताही फॅब्रिक घेऊ शकता. इथे मी खणचं फॅब्रिक यूज केलं आहे. आता फॅब्रिक ग्लू लावत आहे. फॅब्रिक ग्लू आतून थोडं लावून घ्यायचं आणि फॅब्रिकसुद्धा घेताना जी सरळ बाजू आहे ती बाहेरच्या दिशेने ठेवायची आणि थोडं साईड कट करून ते स्टिक करून घ्यायचं. तर अशा प्रकारे स्टिक करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता प्रॉपर. आणि थोडं साईड कट करून घेऊया. आता त्याला कवर करण्यासाठी बॅक साईडने कवर करायचं आहे. तर जर तुमच्याकडे अस्तर वगैरे असेल सेम कलरचा तर ते यूज करू शकता कॉटनचं. अदरवाईज ते नसेल तर सेम फॅब्रिकसुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर सेम साईजचं कट करून घेऊया आणि अशा प्रकारे आपण त्याला बॅक साईडने कवर करून घेऊया जेणेकरून ती फिनिशिंग वगैरे प्रॉपर दिसेल. हे बघा, ते आपण बॅक साईडने आपण ते कवर करून घेऊया. जर तुमच्याकडे अस्तर वगैरे नसेल तर तुम्ही सेम फॅब्रिकसुद्धा यूज करू शकता. तर अशा प्रकारे प्रॉपर स्टिक करून घ्या. तर अशा प्रकारे प्रॉपर स्टिक झालेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतरला इथे मी आता कुंदन यूज करत आहे. तुमच्याकडे जर चेन असेल तर ते यूज करू शकता. अदरवाईज दुसरं कोणतंही मटेरियल असेल ते सुद्धा यूज करू शकता. इथे माझ्याकडे कुंदन होते तर मी छान प्रकारे असे राऊंडचे कुंदन यूज केलेले आहेत. पूर्ण आपण सर्कलने ते लावून घेऊया. तर आता आपण इयरिंग्स बनवूया. इथे मी 1 रुपीचं कॉईन घेतलेलं आहे. तुम्हाला जी साईज पाहिजे ते घेऊ शकता तुम्ही आणि सेम टू सेम प्रोसेस करायची आहे. त्यानंतर इथे बघा मी पॅच यूज केलेला आहे बॅक साईडचा, तो आतून यूज करायचा आहे जेणेकरून प्रॉपर फिनिशिंग येईल आणि ते हलणार नाही. तर अशा प्रकारे जसं आपण पैंजण बनवलं त्याच टाईपमध्ये आपल्याला इयरिंग्ससुद्धा बनवायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी इयरिंग्स रेडी केलेलं आहे. सेम टू सेम बॅक साईडने पण तसंच कवर करायचं, त्यामुळे फिनिशिंग खूप छान येते. आता आपण इथे सुद्धा सेम राऊंडमध्ये आपण कुंदन लावून घेणार आहोत. अजून अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मी आतूनसुद्धा कुंदन लावत आहे. जर तुम्हाला नाही लावायचं तर तुम्ही ती स्किपसुद्धा करू शकता. इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर पेंडंट विथ इयरिंग्स रेडी झाला आहे. इथे मंगळसूत्र अटॅच करण्यासाठी आपण होल काढलेले आहेत कटरने. तुमच्याकडे जर कटर नसेल तर तुम्ही सुईचा सुद्धा यूज करू शकता. आणि इथे तुम्ही फायनल लुक बघत आहात. किती सुंदर आपलं फॅब्रिक मंगळसूत्र विथ इयरिंग्स रेडी झालेलं आहे. आणि इथे तुम्ही फायनल लुक बघू शकता आणि मॉडेलने सुद्धा वेअर केलेलं किती सुंदर दिसतंय. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.